सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावचा गिरोबा होळी उत्सव जसा प्रसिद्ध आहे तशीच अजून एक परंपरा या गावात असून ती म्हणजे गिरोबा उत्सवा दिवशी गावात भात शिजवला जात नाही। या दिवशी घरोघरी तांदळाचे शिरवाळे आणि नारळाचा रस बनविला जातो। येणाऱ्या पाहुण्यांना सुद्धा शिरवाळे आणि नारळाचा रस प्रसाद म्हणून दिला जातो। कोकणात सण म्हटला की प्रत्येक गावाची सण साजरी करण्याची वेगवेगळी परंपरा असते। अशीच एक आगळी वेगळी परंपरा पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणजे गिरोबा होळी उत्सवा दिवशी सांगेली गावात भात शिजवला जात नाही, तर त्या दिवशी घरोघरी तांदळाचे शिरवाले आणि नारळाचा रस बनविला जातो। पाहुयात। नमस्कार, माझं नाव अस्मी अमित नाईक। हे माझ्या मामाचं गाव म्हणजे सांगेली आणि या सांगेली गावामध्ये आज जो साजरा केला जाणारा सगळ्यात मोठा उत्सव आहे तो म्हणजे गिरिजानाथाचा उत्सव म्हणजेच गिरोबा उत्सव। आपल्या सांगेली गावामध्ये फार पूर्वीपासून हा उत्सव अगदी मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रात म्हणा हा एकमेव असा उत्सव आहे जो शिमग्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या लोकसंख्या भरपूर प्रमाणात इथे जमते आणि त्याला अनुसरून हा उत्सव साजरा केला जातो। याला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे। या गावामध्ये या उत्सवासाठी शिरवाळ्या आणि नारळाचा रस हा नैवेद्य श्रीदेव गिरिजानाथाला दाखवला जातो। आणि त्या शिरवाळ्या म्हणजे काय, तर आता या गावामध्ये वांगणी शेती केली जाते आणि या वांगणी शेतीमधून मिळणारे जे भात पीक आहे ते झोडून त्याचं पीठ दळून आणलं जातं आणि त्याच्यापासून शिरवाळ्या तयार केल्या जातात। त्याचप्रमाणे हा जो रस केला जातो तो रस कोवळ्या नारळांचा रस काढला जातो, त्याच्यामध्ये जिरं, वेलची पावडर हे लावून याचा रस काढून हा नैवेद्य देवाला दिला जातो। आणि जे गिरिजानाथाला खांदा लावतात, गिरिजानाथाचं जे आपलं प्रतीक उत्सव मूर्ती म्हणजे असते त्याला खांदा लावण्यासाठी आजच्या दिवशी या गावातला एकही पुरुष भाताचं सेवन करत नाही, तर फक्त शिरवाळे आणि रस यांचा नैवेद्य खाऊन देवाला खांदा लावला जातो।